टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात 16 जूनपर्यंत या ठिकाणी ड्रोन उडवण्यास मज्जाव करण्यात आलेला पाहायला मिळतो आहे। कोकण किनारपट्टी ही महाराष्ट्राच्या सीमेच्या दृष्टीने खूप संवेदनशील मानली जाते। सध्या कोकण किनारपट्टीच्या सुरक्षेच्या कारणासाठी जिल्हा प्रशासनाने हा ड्रोन न उडवण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला पाहायला मिळतो आहे। भारत पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रीय सुरक्षेच्या ठिकाणांना धोका पोहोचू नये म्हणून ही बंदी या ठिकाणी घालण्यात आलेली पाहायला मिळते आहे। कोकण किनारपट्टीला या ठिकाणी 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे आणि याच समुद्र किनाऱ्याचा वापर अतिरेक्यांनी नेहमी दहशतवादी कारवायांसाठी केलेला होता। कदाचित त्याच उद्देशाने काही जे किनारपट्टी भागातील जी सुरक्षित ठिकाणे आहेत किंवा लँडिंग पॉइंट आहेत त्यांची रेकी होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येते आहे आणि त्याचमुळे या कोकण किनारपट्टीवरती जे महत्त्वाचे पॉइंट्स आहेत किंवा जे किनारपट्टी भाग आहे त्या किनारपट्टी भागात या ठिकाणी ड्रोन उडवण्यास मज्जाव करण्यात आलेला पाहायला मिळतो आहे। किनारपट्टी भागात असामाजिक तत्वांकडून या ठिकाणी ड्रोन उडवून रेकी केली जाऊ शकते आणि त्याच अनुषंगाने ही ड्रोनवरती बंदी घातलेली पाहायला मिळते आहे। भारतीय नागरी सुरक्षा संहिता 223 कलम 163 अन्वये ड्रोन उडवण्यास या ठिकाणी मज्जाव घालण्यात आलेला पाहायला मिळतो आहे। मानवविरहित हवाई वाहने देखील या ठिकाणी कोकण किनारपट्टीवरती उडवू नयेत अशा देखील सक्त सूचना या ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या पाहायला मिळत आहेत। एकंदरीतच कोकणामध्ये येणारे पर्यटक असू देत किंवा राजकीय मंडळी असू देत हे नेहमीच विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून हे ड्रोन या ठिकाणी उडवत असतात। मात्र आता कोकण किनारपट्टीवरती या ठिकाणी ड्रोन उडवण्यासाठी या ठिकाणी प्रशासनाकडून मज्जाव घालण्यात आलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी।